मुंबईमध्ये एका पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। हा पूल विक्रोळीमधील लाल बहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडतो। एका पुलाचं उद्घाटन 3 पक्षांनी केल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईची तुफान चर्चा आहे। सर्वात आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी विक्रोळी पुलाच्या उद्घाटनासंदर्भात ट्विट केलं। वाहतूक कोंडी लक्षात घेता पूल सुरू करण्याचे आदेश दिले। जसं पूर्ण तुम्ही देशात बघत आहात की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकासाचं राजकारण करत आहेत, तसंच सेम आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी विकासाचं राजकारण करत आहेत। जर ही लढाई श्रेयाची असती तर याचं उद्घाटन बाकीचे कार्यक्रम समारंभ असं काहीतरी झालं असतं, पण जसं काल आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा उद्घाटन वगैरे वेगळा विषय, पण सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि लोकांच्या गरजा बघताना सध्या काही कार्यक्रम न करता या पुलाची सुरुवात करा आणि लोकांना यांचा लाभ घेऊन द्या। अधिकृत समारंभाची वाट न पाहता आजपासून पूल खुला करण्याच्या सूचना दिल्या। शनिवारी दुपारी 4 वाजेपासून पूल खुला झाला। फडणवीसांकडूनच कालच याची माहिती देण्यात आली। मात्र दुपारी 4 वाजेच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनील राऊतांकडून या पुलाचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्यांच्या काळामध्ये सर्व ओपनिंग झाले, नारळ फोडलेले आणि हा श्रेयवादाचा नाहीये। हे बघा ना, पाठपुरावा केलेले 2010, 2012, 2000 मुंबई कमिशनर असतील, स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल, त्यांच्या पाठपुराव्याने हा आज ब्रिज झालेला आहे। हे श्रेय द्यायचं असेल ना फक्त या विभागाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील आणि या विभागाचे आमदार सुनील भाऊ राऊत या दोघांना श्रेय देणार आहे। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं सकाळी 10:30 पुन्हा एकदा पुलाचं उद्घाटन केलं। त्यानंतर भाजपनं दुपारी 4 वाजता या पुलाचं उद्घाटन केलं। सकाळी पुलावर सर्व पक्षीयांकडनं बॅनरबाजी करण्यात आली। एक पूल 3 पक्षांकडनं उद्घाटन याची मुंबईत श्रेयवादाची तुफान चर्चा सुरू आहे। निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्षीयांमध्ये हा श्रेयवाद रंगलेला आहे। आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांसमोरच गोंधळ घातला। यावेळी अजित पवार यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। त्याच्याबद्दल मीटिंग झाली। बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांनी पोलिसांना रोखत कार्यकर्त्याला बोलू द्या अशी विनंती केली। त्यानंतर अजित पवारांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। एक मिनिट, तुम्ही आता माझा ऐका, तुम्ही माझा ऐका। एक मिनिट, तुम्ही माझा आता ऐका। एक मिनिट, त्यामध्ये काल तुम्ही थांबा। काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं। त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली। त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला। दोघांची चर्चा झाली। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू। त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार। त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार
आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल, अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे. चला आता. पण प्रहारचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. तुमचं काय काम आहे? तुम्ही मागे बसा. पुण्यातल्या अजित पवारांच्या कार्यक्रम स्थळाच्या बाहेर सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. जोपर्यंत शासनाचे जीआर निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषण सुटणार नाही. आश्वासन दिलं 19 मागण्या मान्य, परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाही. त्याच्यामुळे दडपशाही करते का? ही हुकुमशाही आहे या महाराष्ट्रात. जीवाला काय झालं? काय मागण्यात काय तुमच्या? सरसकट शेतकऱ्यांना 6,000 पेन्शन, शेतकऱ्यांचा 7 कोरा, अशा 17 मागण्या. आणखी एक महत्वाची बातमी. उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी आपलं उपोषण सोडलं. 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. नाहीतर 2 ऑक्टोबरला मंत्रालयावर धडक देऊ असा इशारा बच्चू कडू यांच्याकडनं देण्यात आलाय. कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर घेतल्याचं दादा आज बोलले असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातली कामं होत नाहीत, त्यामुळे आमदार अस्वस्थ आहेत. सत्तेमध्ये जायला हवं अशी मागणी आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे. मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवारांची असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता आहे अशी माहिती आहे. कामं होत नसल्यामुळे सत्तेत असायला हवं अशी मागणी काही आमदारांनी पवारांकडे केल्याची माहिती आहे. पवारांनी मात्र भाजपसोबत युती नाही अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पक्षामधले कार्यकर्ते आणि सर्वच्या सर्व खासदारांनी मात्र शरद पवारांना पाठिंबा दिलाय. निधी मिळत नसल्याच्या राष्ट्रवादी आमदारांच्या तक्रारीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा निधी मिळत नाही, पण आम्ही सत्तेत नाही तर जनतेमध्ये जाऊ असं राऊत म्हणाले. शिवसेनेचे 20 आमदार जरूर त्यांना खंत आहे की सत्ताधारी पक्षांना 200 कोटी रुपयाची कामं मिळतात, आम्हाला मिळत नाहीत. तरी ते लोकांमध्ये आहेत, लोक त्यांच्या बरोबर आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांसोबत युती करण्याच्या प्रश्नावर खोचक उत्तर दिलं. पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री याचा निर्णय घेतलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला तेव्हा होईल तेव्हा कळेल. पाऊस हा ज्यावेळेस वादळ रूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही. काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे. दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा मुहूर्त पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाच माहिती असल्याची प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सगळ्या म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेत याच्यावर सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. आता त्याचा मुहूर्त कधी असेल तर आता सगळ्या नेतेमंडळांना माहिती आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय. छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून भुजबळांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही येडगावून आलोय, झाले म्हणजे 25 वर्ष तर तिकडे महापौर आणि आमदार राहिलो तिकडे त्या मुंबईमध्ये. सगळं आम्ही केलं पाहिजे. आम्हाला त्या टेंडर नका. अरे सामान्य साधं काही लोकांना जरी सांगितले ना तरी ते तुम्हाला मदत करते. मी येवल्याला केलं. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग क्रेनच्या मदतीनं आज हटवण्यात आला. अपघाताच्या 3ऱ्या दिवसानंतर विमानाचा हा भाग हटवण्यात यश आलेला आहे.
घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले. विमान अपघातामध्ये 11A या सीटवरचा प्रवासी वाचल्याचा आणखी एक चमत्कार समोर आलेला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 11A या सीटवरचे एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार वाचले. तसंच 27 वर्षांपूर्वी थाई एअरवेजच्या विमान अपघातामध्ये सुद्धा 11A या सीटवरचे गायक रुंगसॅक लोचुक हे वाचले होते. विमान अपघातात 11A सीटवरचा प्रवासी वाचल्याचा आणखी एक चमत्कार समोर आलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 11 सीटवरचे एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार हे वाचल्यानं सगळीकडे चमत्कार मानला जातोय. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग क्रेनच्या मदतीनं आज हटवण्यात आला. अपघाताच्या 3ऱ्या दिवसानंतर विमानाचा हा भाग हटवण्यात यश आलेलं आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले. विमान अपघातामध्ये 11A या सीटवरचा प्रवासी वाचल्याचा आणखी एक चमत्कार समोर आलेला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 11A या सीटवरचे एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार वाचले. तसंच 27 वर्षांपूर्वी थाई एअरवेजच्या विमान अपघातामध्ये सुद्धा 11A या सीटवरचे गायक रुंगसॅक लोचुक हे वाचले होते. विमान अपघातात 11A सीटवरचा प्रवासी वाचल्याचा आणखी एक चमत्कार समोर आलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 11 सीटवरचे एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार हे वाचल्यानं सगळीकडे चमत्कार मानला जातोय. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग क्रेनच्या मदतीनं आज हटवण्यात आला. अपघाताच्या 3ऱ्या दिवसानंतर विमानाचा हा भाग हटवण्यात यश आलेलं आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले. विमान अपघातामध्ये 11A या सीटवरचा प्रवासी वाचल्याचा आणखी एक चमत्कार समोर आलेला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 11A या सीटवरचे एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार वाचले. तसंच 27 वर्षांपूर्वी थाई एअरवेजच्या विमान अपघातामध्ये सुद्धा 11A या सीटवरचे गायक रुंगसॅक लोचुक हे वाचले होते. विमान अपघातात 11A सीटवरचा प्रवासी वाचल्याचा आणखी एक चमत्कार समोर आलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 11 सीटवरचे एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार हे वाचल्यानं सगळीकडे चमत्कार मानला जातोय. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकर यांनी देखील हजेरी लावली. यामध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वरळीमध्ये मनसेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान डे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे. आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करतायत अख्ख्या महाराष्ट्रामधला आजच्या दिवसाला तो मला वाटतं गिनीज बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल. आणि मनसे अशा जर भेटींमुळे युत्या होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो. किशोरी ताई असं म्हणतायत की आता मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये. शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील.